त्या रात्री समीरने शेवटचा निर्णय घेतला. खोलीत शांतता होती. खिडकीतून थंड वारा येत होता. टेबलवर अपूर्ण वही पडली होती. फोन बंद होता. मन मात्र जोरात ओरडत होतं. खरंच सगळं संपलं होतं का? की अजून काही बाकी होतं? समीर कधी काळी खूप स्वप्न पाहायचा. आईसाठी मोठं घर, वडिलांचं कर्ज फेडायचं, स्वतःचं नाव कमवायचं. पण आयुष्य अचानक बदललं. नोकरी गेली, मित्र दूर गेले, घरची परिस्थिती बिकट झाली. आई आजारी पडली. लोक हसायला लागले. मोठी स्वप्न बघत होता ना, आता काय झालं? समीर हसायचा, पण आतून तुटत होता. त्या रात्री त्याने स्वतःलाच विचारलं, मी खरंच हरलोय की मी फक्त थकलोय? तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. रात्री 2 वाजता कोण आलं होतं? समीरने हळूच दरवाजा उघडला. बाहेर एक वृद्ध माणूस उभा होता. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात विचित्र शांतता. तो शांतपणे म्हणाला, पाणी मिळेल का बेटा? समीरने पाणी दिलं. त्या वृद्धाने एकटक समीरकडे पाहिलं. तो खूप थकल्यासारखा दिसतोयस. समीर थबकला. हा माणूस मला कसा ओळखतो? तो वृद्ध हसला. मी पण तुझ्यासारखाच होतो. समीर शांतपणे ऐकत राहिला. एक काळ असा होता जेव्हा मीही हार मानली होती. माझ्याकडे काहीच नव्हतं. लोकांचा विश्वास नव्हता. स्वतःवरही नव्हता. मग काय झालं? समीरने विचारलं. तो वृद्ध म्हणाला, एका माणसाने मला सांगितलं, तू हरलेला नाहीस, तू फक्त थकला आहेस. समीरच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री बराच वेळ दोघे बोलत राहिले. निघताना वृद्धाने एक चिठ्ठी दिली. उद्या सकाळी इथे ये. सकाळ झाली. समीर जुन्या लायब्ररीत पोहोचला. तिथे अनेक लोक बसले होते. सगळे संघर्षातून गेलेले. आणि स्टेजवर तोच वृद्ध उभा होता. समीरला धक्का बसला. तो साधा माणूस नव्हता. तो संघर्षातून बाहेर पडलेल्या लोकांना मदत करणारा मार्गदर्शक होता. तो बोलू लागला, लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास हरवू नका. कारण आयुष्य बदलायला फक्त एक दिवस पुरतो. आणि तो दिवस कधी येईल हे कोणालाच माहिती नसतं. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं. तो पुन्हा मेहनत करू लागला. छोट्या नोकऱ्या केल्या. आईचा उपचार केला. नवीन कौशल्य शिकला. 1 वर्ष गेलं. समीर आता आत्मविश्वासाने बोलू लागला. ज्यांनी त्याला कमी लेखलं होतं तेच त्याच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले. एका कार्यक्रमात समीर स्टेजवर उभा होता. तो हसून म्हणाला, मी हरलो नव्हतो, मी फक्त थकलो होतो. आणि एका व्यक्तीने मला स्वतःकडे परत आणलं. आज मला एक गोष्ट समजली आहे. परिस्थिती कायम राहत नाही, पण हार मानली तर स्वप्न कायमची संपतात. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्य संपलं आहे, तर अजून एकदा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात फक्त 1 पाऊल दूर असेल. ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण कधी कोणती कथा तुमचं आयुष्य बदलून टाकेल हे सांगता येत नाही.